तर नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये कोकण माझं जगात भारी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आहे भोगी, मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आहे पौर्णिमा, पौष पौर्णिमा आणि आज आमच्या गावची यात्रा आहे। श्री भैरी भवानी यात्रा उत्सव आहे। तर आम्ही चाललो आज सर्व यात्रेला तिकडे आणि मित्र वगैरे आहेत सर्व। अक्षय आहे आणि आपले संजीर दादा, संजीर दादा आहेत, सर्व आपल्या यात्रेला चाललेत। मानवी इकडे भाव आहे आणि यात्रेमध्ये माझी मुलगी निघाली, मानवी तयार झाली। तर मित्रांनो, फायनली आता मंदिरापाशी आलेलो आहे, पोचलो आहे आता। तर मित्रांनो, फायनली मंदिरापाशी आले, आता आम्ही दर्शनाला चालू मंदिरात। चला तर चले। होय बरे बरे। तर आपल्या इथले गावचे गावकर आहेत, पोलीस पाटील आहे आपल्या मंदिराचे, ते आपल्या सर्व मंडळीचे सर्व आपले वटीवरणे किंवा आपले सर्व चालू आहे। तर नमस्कार सर, आपल्या गावचं मंदिर, आपल्या भैरी भवानीचं यात्रा उत्सव हे कशा पद्धतीने आणि कोणत्या साली झालं? साल सांगता येत नाही, पण पूर्वीच्या परंपरा ही चाललेली आहे। आधी 500 वर्ष तरी होऊन गेली जास्त। आतापर्यंत ती मंदिराची यात्रा उत्सव वगैरे सगळे व्यवस्थित त्या शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू आहे। आणि ही यात्रा पौष पौर्णिमेला भरत असते। बरोबर, 2 दिवस असतात। काल हळदी कुंकू होता महिलांचा। अच्छा, बरोबर। आणि आज यात्रा आहे। रात्री आता कावड येणार
कावड आपली खान होती आपल्या देवळातून दांडी येते दांडी येते आणि मग तलवाड्यातून पाटोळे येतात ते म्हणजे असा रात्र आपला कार्यक्रम चालू असतो. उद्या दुपारी परत 1-2-3 वाजेपर्यंत कार्यक्रम असतो. अच्छा. विषय वगैरे असतो. दांडी परत ते त्याला सोडायला लागते देवळ्यात दांडी, ते देवळ्याची दांडी जाते तिथं. तर आपले गावकर आहेत आपले पोलीस पाटील यांच्याकडनं माहिती घेऊया. तर आपलं काय सांगा या यात्रेबद्दल? थँक्यू. यात्रेचं सांगायचं म्हणजे परंपरानुसार बरीच वर्षापासून हे देवस्थान म्हणजे मूळ स्थान आहे. इथं गांगेश्वराचं उद्भत असं हे आहे, पिंडी आहे, म्हणजे पूर्वीचं आहे. त्याची आजपर्यंत जसं वाढवाड्यानं चालवलं आहे त्याप्रमाणे यात्रा ही चालत आलेली आहे. आणि इथं मोठा कार्यक्रम होतो. म्हणजे आज ही दिनावी म्हणजे वालजाई देवीची पालखी या ठिकाणी आलेली आहे. भवानीची यात्रा साजरी होते आणि या ठिकाणी पालिके शेजारी खानू मठातून कावड आणि आपल्या देवळगावची दांडी येते. या दोघींचा कार्यक्रम तिथे भेटीगाठी होता. तेव्हा असा मोठाच जल्लोष त्या ठिकाणी होतो. आणि नंतर रात्री 10-11च्या दरम्यान प्रदक्षिणा 5 होतात. त्या सगळ्या देवांच्या प्रदक्षिणा होतात आणि त्याच्यानंतर रात्री कार्यक्रम नमनाचा कार्यक्रम असतो. तर अशा पद्धतीने आपल्या या भैरी भवानीचा यात्रा उत्सव 2025चा यंदा दरवर्षी प्रमाणे साजरा होतो मोठ्या उत्साहाने. याही वर्षी जोरदार झालेला आहे. आज रात्रभर या कार्यक्रम चालू असतो. तर मित्रांनो इथे बघा या मैदान आहे इथे आणि रात्री नमनाचा कार्यक्रम आहे झाला आहे. आणि इथे आपली मी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं ती आपली शाळा मराठी शाळा सोनारवाडी शाळा. ती 5वीपर्यंत माझी शाळा चालू झाली. 7वीपर्यंत माझं शिक्षण ह्या शाळेत झालं. आणि सोनारवाडी शाळा आणि समोर दिसते ग्रामदेवचं मंदिर श्री भैरी भवानी. आणि समोर हा स्टेज रात्री नमनाचा कार्यक्रम आहे.
घाट
तुझे जातो गाठ गे उठला पाऊल नेता पाय दुखाय पडला दाट गजारा जुनगार करून दाट चढ मतोरे जातो घाट गो दाग बोरे हाक मारी मावशी बाई बाई मला मावशी बाई दाग बोरे हाक मारी मावशी बाई मला मावशी बाई मला मावशी बाई दाग बोरे हाक मारी मावशी बाई मला मावशी बाई मला मावशी बाई दाग बोरे हाक मारी मावशी बाई मला मावशी बाई मला मावशी बाई काय सांगू तुम्हाला कोणी नाही घराला जरा थांबा पोरे आले बाजाराला दाग बोरे हाक मारी मावशी बाई मला मावशी बाई मला मावशी बाई दाग बोरे हाक मारी मावशी बाई मला मावशी बाई मला मावशी बाई तीन ताल सप्तपदाल भरून राहिला निराकार या पृथ्वीवर दुष्टांचा झाला संचार अशा वेळी पृथ्वी ऋषीमुनीच ब्रह्मदेवा शरण गेली ब्रह्मदेव म्हणाले भक्त थांबा देवकीच्या पोटी आठवल जन्माला येईल तो तुमच्या गायगुरांचे रक्षण करीन तोच मला म्हणतात भगवान विष्णूचा आठवा अवतार बोला पुंडलिक वरदे तर शुभ सकाळ मित्रांनो, दिवस दुसरा आणि काल यात्रा झाली दाभोळे आपल्या गावची श्री भैरी भवानी यात्रा उत्सव पूर्ण दिवस रात्रभर यात्रा होती. नमन कार्यक्रम होता. आज आणखी आहे श्री निनावी देवी दाभोळे आमच्या गावचीच आहे यात्रा दाभोळेत निनावी देवीची यात्रा आज आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला कोण नवीन आहे तर सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत